Good morning, student. Welcome to e-learning program. In this period, we have discussed paper second, in which chapter number second, differentiation. In differentiation, we have studied 7 points. First, let us first point derivative of composite function. Second point, geometrical meaning of derivative. Third point, derivative of inverse function. Fourth point, logarithmic differentiation. Sixth point, derivative of implicit function. Sixth number, derivative of parametric function. 7 point, higher order derivative. तर हे जे 7 पॉइंट्स आहेत, हे 7 पॉइंट आपल्याला 12वीचा जो सिलेबस आहे त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जो आहे त्या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये पाहिजे. परंतु आपण 11वीमध्ये डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे. तर 11वीमध्ये डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ॲट ए पॉइंट म्हणजे आपण ती डेफिनेशन पाहिलेली. तर सुरुवातीला आपण थोडक्यात डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन ॲट ए पॉइंट हे 11वीचे जे डेफिनेशन आहे ते फक्त ओव्हरलुक करूया आपण. तर डेफिनेशन काय आहे, let y equal to f of x be defined on its domain and x plus h be 2 points on its domain and the limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided h exists and finite, then this limit is called derivative of y is equal to f of x with respect to x. आणि हेच कसं डिनोट करायचं, तर इट इज डिनोटेड बाय dy by dx किंवा f dash x. Thus dy by dx is equal to f dash x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. If we put x equal to a, then this definition dy by dx at x equal to a is equal to f dash a is equal to limit h tends to 0 f of a plus h minus f of a divided by h. This is known as derivative of f of x with respect to x at point x is equal to a. तर ही जी डेफिनेशन आहे हे आपण डेफिनेशन 11वीमध्ये पाहिलेली. त्यानंतर एक लिबनिझ नोटेशन आपण पाहिलेले. तर लिबनिझ नोटेशनमध्ये काय आहे, let del y be small increment in y corresponding increment del x in x and the limit del x tends to 0 del y upon del x हे जे लिमिट आहे हे लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू फायनाईट आली पाहिजे. then this limit is called derivative of y with respect to x and it is denoted by limit del x tends to 0 del y upon del x is equal to dy by dx. ह्या जी लिमिटची व्हॅल्यू आहे या लिमिटची व्हॅल्यू dy by dx. आपल्याला पुढे थेरम जे आहे त्या थेरममध्ये हे लिबनिझ नोटेशन जे आहे हे पुढे अप्लाय करायचं. त्यानंतर आपण 11वीमध्ये काही सम फॉर्म्युले पाहिलेले किंवा ही जी प्रोसेस आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं डिफरन्शिएशन. प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन इज कॉल्ड डिफरन्शिएशन. त्यानंतर काय आपण 11वीमध्ये फॉर्म्युले पाहिलेले पहा, तेच फॉर्म्युले 12वीमध्ये आहेत. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन, कुठले स्टँडर्ड फंक्शन आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह काय आहे ते पाहूया आपण सुरुवातीला. तर नंबर 1, के कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ के इज इक्वल टू 0. केचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. त्यानंतर पॉवर फंक्शन असेल डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, तर एक्स रेस टू एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1. ही जी पॉवर आहे मल्टिप्लाय होणार आणि त्या पॉवरमधून 1 काय करायचा, सबस्ट्रॅक्ट करायचा. थर्ड फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. त्यानंतर फोर्थ आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स.
5 नंबर फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्सच. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स इज इक्वल टू ए रेज टू एक्स इंटू लॉग ई. 7 नंबर डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स टू दी बेस जर ई असेल तर इट्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. 8 नंबर डी बाय डी एक्स ऑफ log of x to the base e is derivative 1 upon x into log e. हा जो डेरिव्हेटिव्ह आला, हा डेरिव्हेटिव्ह कसा आला तर हा बेस जो आहे इथे बेस ए आहे, या बेसचं कन्व्हर्शन आपल्याला ई बेसमध्ये जर घ्यायचं असेल तर आपण 11वीमध्ये चेंज ऑफ बेस फॉर्म्युला पाहिलेला आहे. चेंज ऑफ बेस फॉर्म्युलानुसार याचं ई बेसमध्ये कन्व्हर्शन कसं करता येईल तर लॉग ऑफ x to the base e डिवाइड बाय log of a to the base e. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, log a कॉन्स्टंट आहे म्हणून 1 अपॉन x इंटू log a आला डेरिव्हेटिव्ह. तसंच 9 नंबर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x इज इक्वल टू कॉस x. पुढचा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस x. कॉस x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x राहतो. त्यानंतर 11 नंबर डी बाय डी एक्स ऑफ tan x is equal to sec square x. tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x. 12 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x. cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec square x. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x. sec x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec x इंटू tan x. 14 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x. cosec x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x इंटू cot x. तर हे जे 14 फॉर्म्युले आहेत, हे 14 फॉर्म्युले पाठच करायचे. हे 14 फॉर्म्युले आपल्याला 12वीला जो डिफरन्सिएशन आहे त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना ते फॉर्म्युले यूज करायचे. त्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ सम फॉर्म रूल पाहिलेला आहे. त्यानंतर डिफरन्स रूल पाहिलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट रूल पाहिलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट रूल पाहिलेला आहे. हे 11वीला झालेले. आता तेच यूज करायचे आपल्याला फक्त. आता तर 12वीचा जो सिलेबस आहे, पहिला जो पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, त्यालाच फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय तर दोन फंक्शन किंवा दोनपेक्षा जास्त फंक्शनचं मिळून एक फंक्शन तयार झालेलं असेल तर त्या फंक्शनला म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन किंवा त्यालाच आपण चेन रूल म्हणतोय. तर आपण 3 थिअरम आहेत पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्सिएशन मध्ये. तर पहिला थिअरम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन वरती थिअरम आहे. सेकंड थिअरम जो आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन वरती थिअरम आहे. आणि थर्ड थिअरम जो आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन वरती थिअरम आहे. या 3 थिअरम पैकी एक थिअरम आपल्याला परीक्षेला विचारतात. तर पहिला थिअरम जो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन वरती जो थिअरम आहे तर त्याचे आपण स्टेटमेंट पाहूया. तर थिअरमचे स्टेटमेंट पहा. इफ y is a differentiable function of u and u is a differentiable function of x, then y is a differentiable function of x and dy upon dx is equal to dy upon du into du upon dx. म्हणजेच y जर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u असेल, u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असेल, तर y चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट x कसा घ्यायचा तर dy बाय dx इज इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. तर ही झाली स्टेटमेंट. तर याचा आपल्याला प्रूफ घ्यायचंय. तर प्रूफ लिहिताना सुरुवातीला लेट del y del u be small increment of y comma u respectively corresponding increment del x in x. तर हे आपण असं 11वीला मेन्शन केलेलं आहे. del y म्हणजे इन्क्रिमेंट आहे, ते स्मॉल इन्क्रिमेंट आहे y मध्ये. del u u मध्ये इन्क्रिमेंट आहे. del x x मधील इन्क्रिमेंट आहे. असं सुरुवातीला मेन्शन करायचं फर्स्ट सेंटेन्स. त्यानंतर सिन्स किंवा ॲज del x टेन्स टू 0 जात असेल देन del y टेन्स टू 0, del u टेन्स टू 0. del x टेन्स टू 0 जर जात असेल तर del y टेन्स टू 0 जाईल, del u टेन्स टू 0 जाईल. त्यानंतर एक दिलेला आहे सिन्स y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. First that is
y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u म्हणजेच लिबनिझ नोटेशन मध्ये आपण ते लिहिलेले आहे. y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u मीन्स तर लिमिट del u टेन्स टू 0 del y अपॉन del u इज इक्वल टू dy बाय du. याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं. आता हे सेकंड सेंटेन्स जे आहे u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x जे आहे याला कसं लिहिता येईल तर लिमिट del x टेन्स टू 0 del u अपॉन del x इज इक्वल टू du अपॉन dx. याला इक्वेशन नंबर लिहायचं सेकंड. त्यानंतर नाव del y अपॉन del x इज इक्वल टू del y अपॉन del u इंटू del u अपॉन del x. del u कॅन्सल होईल आणि del y अपॉन del x राहील. दोन्ही साईड कशा सेम आहेत. त्यानंतर अप्लाय करायचं दोन्ही साईडला लिमिट del x टेन्स टू 0 ऑन बोथ साईड. आता जर del x टेन्स टू 0 दोन्ही साईडला जर अप्लाय केलं तर लिमिट del x टेन्स टू 0 del y अपॉन del x इज इक्वल टू राईट साईडला सेपरेट लिमिट अप्लाय केलं लिमिट del x टेन्स टू 0 del y अपॉन del u इंटू लिमिट del x टेन्स टू 0 del u अपॉन del x. प्रत्येक टर्मला लिमिट अप्लाय केलं. आता राईट साईड पाहिलं तर राईट साईडचं जे सेकंड लिमिट आहे याची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 2 वरून लिहिता येईल du अपॉन dx. परंतु राईट साईडचं जे फर्स्ट लिमिट आहे त्याची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशनवरून लिहिता येईल का पहा. तर इथे del x टेन्स टू 0 आहे मग इथे del u टेन्स टू 0 आहे. मग आपल्याला इथे आपण म्हटलेलं आहे मेन्शन केलेलं आहे del x टेन्स टू 0 जात असेल तर del u टेन्स टू 0. मग रिप्लेस करायचं del x टेन्स टू 0 च्या ऐवजी del u टेन्स टू 0 लिहायचं. मग पुढच्या स्टेपला ॲज del x टेन्स टू 0 देन del u टेन्स टू 0. Therefore, limit del x tends to 0 del y upon del x is equal to limit del u tends to 0 del y upon del u into limit del x tends to 0 del u upon del x. आता फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून ही जी राईट साईड आहे ही राईट साईडची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून. फर्स्ट लिमिटची व्हॅल्यू लिहिता येईल dy अपॉन du आणि सेकंड लिमिटची व्हॅल्यू लिहिता येईल du अपॉन dx. याला इक्वेशन थर्ड लिहायचं. मग RHS साईड जी आहे त्या RHS साईडचं लिमिट काय झालं एक्झिट झालं. म्हणून लिमिट RHS साईड लिमिट ऑफ इक्वेशन 3 एक्झिस्ट. Therefore, left hand side limit of equation 3 is also exist. लेफ्ट साईडचं जे लिमिट आहे ते लिमिट ऑल्सो एक्झिस्ट होणार आणि त्याची व्हॅल्यू इक्वल टू dy अपॉन dx. आणि therefore dy upon dx is equal to dy upon du into du upon dx. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. जर असं जर प्रूफ तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर परीक्षेला 3 मार्कला विचारलं तर 3 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. आणि 4 मार्कला जर असेल तर या एक्झाम्पलला अनुसरून एखादं एक्झाम्पल त्यामध्ये विचारलं असेल म्हणजे थेरम विथ 1 एक्झाम्पल असं 4 मार्कसाठी क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारू शकता. 3 मार्क जर असेल तर ओनली थेरम असेल. 4 मार्कसाठी असेल तर थेरम विथ 1 एक्झाम्पल असणार आहे. तर आपण नोट पाहूया. पहिली नोट आहे The derivative of composite function can be expressed as follows. Y equal to f of u is a differentiable function of u असेल म्हणजे y is a function of u असेल and u is equal to g of x हे differentiable function असेल x such that the composite function y is equal to f of g of x is defined then dy by dx. तर त्या कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा तर या दोन फंक्शनचं कॉम्पोजिट फंक्शन तयार झालेले. पहिलं फंक्शन आहे f, सेकंड फंक्शन आहे g. f इज अ फंक्शन ऑफ u आहे, g इज अ फंक्शन ऑफ x आहे. म्हणून सुरुवातीला जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा f डॅश g ऑफ x आणि त्यानंतर जे सेकंड फंक्शन आहे त्या सेकंड फंक्शनचा पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा g डॅश x. हा झाला कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर सेकंड नोट आहे पहा. इफ y इज इक्वल टू f ऑफ v इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ v and v is equal to g of u
is a differentiable function of u and u is equal to h of x, then dy by dx is equal to. तर dy by dx कसा घ्यायचा, dy upon dv into dv upon du into du upon dx. म्हणजे y जर फंक्शन phi असेल, y इज फंक्शन ऑफ phi असेल, phi इज फंक्शन ऑफ u असेल आणि u इज फंक्शन ऑफ x असेल, तर y चा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह x कसा घ्यायचा, तर dy अपॉन dv इंटू dv अपॉन du इंटू du अपॉन dx. तर हा जो रूल आहे या रूललाच म्हणायचं चेन रूल. दिस रूल इज ऑल्सो नोन ॲज चेन रूल. तर आता यावरती काही एक्झाम्पल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनवरती. तर एक्झरसाइज 1.1 आहे, त्यामध्ये पहिलं क्वेश्चन पहा. क्वेश्चन आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा असाही क्वेश्चन विचारू शकतात परीक्षेत, फाइंड dy बाय dx. वाय दिलेलं असेल. पहिलं एक्झाम्पल पाहू. वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ब्रॅकेटमध्ये एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट इज टू 5. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. मग हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन सुरुवातीला पाहिलं तर दोन फंक्शनचं एक कॉम्पोजिट आहे. सुरुवातीला हा ब्रॅकेटचा पॉवर आहे म्हणून हे पॉवर फंक्शन एक आहे, आणि ब्रॅकेटमध्ये जे अल्जेब्रिक फंक्शन आहे म्हणजे पॉवर फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन, त्या दोनचं मिळून एक कॉम्पोजिट फंक्शन तयार होईल. असं जर कॉम्पोजिट फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा. सुरुवातीला दिलेलं फंक्शन लिहिलं, त्यानंतर डिफरन्शिएट, दोन्ही साईडला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट इज टू पॉवर 5. आता हा सुरुवातीला पॉवर फंक्शन आहे म्हणून जो पॉवर आहे तो पॉवर काय होतो, मल्टिप्लाय होतो आणि त्या पॉवरमधून 1 सबस्ट्रॅक्ट करतो. आपल्याला माहिती आहे x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह. मग dy बाय dx इज इक्वल टू 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट इज टू पॉवर 4 इंटू ज्याचं पॉवर आहे पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ज्या फंक्शनचा पॉवर आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणून डी बाय dx ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. आता इथे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन रूल जो आहे तो डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता. आता डायरेक्ट लिहू शकता हे. आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह पुढे आपल्याला माहिती आहे अगेन पॉवर फंक्शन आहे म्हणून 3x² आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 म्हणून ओनली -2 येईल. 1 हा जो आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट इज टू पॉवर 4. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आला 3x² मायनस 2. तसं आता हे फक्त सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये लिहिलं. 5 इंटू 3x² मायनस 2 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू पॉवर 4. तर हा आला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू. 2 मार्कसाठी एक्झाम्पल अशा टाईपचं विचारू शकतात. सेकंड एक्झाम्पल, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. आता हे दोन फंक्शन आहे. पहिलं फंक्शन रूटचं फंक्शन आहे, सेकंड फंक्शन अल्जेब्रिक फंक्शन आहे. मग असं जर फंक्शन दिलेलं असेल कॉम्पोजिट तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. तर सुरुवातीला दिलेलं जे फंक्शन आहे ते फंक्शन लिहायचं y इज इक्वल टू, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला. डी बाय डी एक्स ऑफ वाय दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस 4x मायनस 7. आता सुरुवातीला रूटचं फंक्शन आहे म्हणून रूटचा डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. रूटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/2 रूट एक्स, म्हणून रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. जे रूटमध्ये जे फंक्शन आहे ते ॲज इट इज ठेवायचे. आता पुढे रूटमध्ये जे फंक्शन आहे पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डी बाय dx ऑफ x² प्लस 4x मायनस 7 त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता x² प्लस 4x मायनस 7 चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता येईल. x² चा डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शन आहे 2x येईल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. दॅट इज 1/2 रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7 इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4
याच्यामधून जर 2 कॉमन घेतलं, न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर 2 कॅन्सल होईल, म्हणून x plus 2 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7, तर हा आला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू. तसंच पुढचा एक क्वेश्चन पाहूया आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ रूट x. आता इथे जर पाहिलं तर हे 3 फंक्शनचं एक कॉम्पोजिट फंक्शन तयार झालेलं आहे. पहिलं रूटचं फंक्शन आहे, सेकंड टॅनचं फंक्शन आहे, त्यानंतर रूटचं फंक्शन आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे, पहिलं फंक्शन कुठलं आहे, सेकंड फंक्शन कुठलं आहे, थर्ड फंक्शन, असं 3 फंक्शनचे मिळून हे कॉम्पोजिट फंक्शन तयार झालेलं आहे. तर असं जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह लेट y इज इक्वल टू दिलेलं जे फंक्शन आहे ते दिलेलं फंक्शन मी लिहिलं. त्यानंतर दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, that is d by dx of y, that is dy by dx is equal to d by dx of root of tan of root x. आता रूटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/2 रूट, मग 1/2 इंटू रूट ऑफ टॅन रूट एक्स. पुढे रूटमध्ये जे फंक्शन आहे त्या रूटमध्ये जे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स इज इक्वल टू, आता टॅनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे 1/2 रूट ऑफ रूट एक्स इंटू सेक स्क्वेअर रूट एक्स. टॅनचा जो अँगल आहे तो पुढे तसंच लिहायचा. आता पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ जो टॅनचा जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स, आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/2 रूट एक्स, म्हणून 1/रूट ऑफ टॅन रूट एक्स इंटू सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स इंटू परत रूटमध्ये जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह फाइंड होतो तोपर्यंत फाइंड करत चालायचं. आता इथे 2 × 2 4 होईल, हे सिम्प्लिफाय केलं आपण तर सेक स्क्वेअर रूट एक्स डिवाइड 4 रूट एक्स इंटू रूट ऑफ टॅन रूट एक्स. तर हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये लिहिलं मी, मग हे आलं फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू. सेकंड एक्झाम्पल पाहू, y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता हे 2 फंक्शनचं कॉम्पोजिट आहे, सुरुवातीला ट्रिग्नोमेट्रिक आहे, त्यानंतर अल्जेब्रिक आहे. मग डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, तर दिलेलं फंक्शन लिहिलं y इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट साईडचा वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, राईट साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सुरुवातीला कॉस फंक्शन आहे म्हणून कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन, म्हणून मायनस साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता जो अँगल आहे कॉसचा त्या अँगलचा पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पॉवर फंक्शन आहे हे माहिती आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x. ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, ते व्हेरिएबल नाही त्याच्यामध्ये, म्हणून ते कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणून कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणून मायनस साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2x प्लस 0. हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 2x इंटू साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर हा आला डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण, y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. तर इथे पाहिलं तर 3 फंक्शन आहे, 3 फंक्शनचं आहे कॉम्पोजिट फंक्शन. सुरुवातीला लॉगचं फंक्शन आहे, सेकंड कॉसचं फंक्शन आहे, त्यानंतर अल्जेब्रिक फंक्शन आहे. मग असं जर फंक्शन दिलेलं असेल तर डेरिव्हेटिव्ह हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. मग दिलेलं फंक्शन मी लिहिलं y इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इंटू इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आता इथे सुरुवातीला लॉग फंक्शन आहे म्हणून लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, म्हणून 1/, कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. हा कॉसचा जो व्हेरिएबल आहे तो तसाच लिहायचा आहे खाली 1/, कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आता पुढे डी बाय डी एक्सचा पुढे डेरिव्हेटिव्ह कशाचा, तर लॉगचा जो व्हेरिएबल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आता इथे कॉस फंक्शन आहे म्हणून कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे साईन मायनस साईन,
म्हणून मायनस साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू, आता जो कॉसचा अँगल आहे पुढे कॉसचा अँगलचा डेरिव्हेटिव्ह घेतला डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इज इक्वल टू, तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येईल 3x². 5चा डेरिव्हेटिव्ह 0 एक कॉन्स्टंट आहे. इथे दोन्ही साईनचा आणि कॉस दोन्ही अँगल सेम आहे म्हणून साइन अपॉन कॉस टॅन येईल, म्हणून मायनस 3x² इंटू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. तर हा आला डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. फोर्थ नंबर एक आहे y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. आता इथे 3 फंक्शन आहेत. सुरुवातीला रूटचं फंक्शन आहे, त्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, त्याचा पॉवर जो आहे तो अल्जेब्रिक फंक्शन आहे. म्हणजे 3 फंक्शनचं मिळून फंक्शन तयार झाले. मग सोल्युशन दिलेलं फंक्शन लिहिलं, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. आता सुरुवातीला रूटचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रुट आहे. 1/2 इंटू रूट ऑफ जे रूटमध्ये फंक्शन आहे ते ॲज इट इजच ठेवायचं आहे ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू, आता पुढे जे रूटमध्ये जे फंक्शन आहे त्या रूटमध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. आता इथे दोन्हीमध्ये ॲडिशन आहे, ॲडिशनचा फॉर्म्युला अप्लाय करा, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड इज इक्वल टू 1/2 इंटू रूट ऑफ ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू ई रेज टू 3x प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू 3x प्लस 2, पुढे ईचा जो पॉवर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2 आणि पुढे 5 कॉन्स्टंट आहे म्हणून 5चा डेरिव्हेटिव्ह आला 0. आता डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अगेन 2चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे म्हणून 3/2 हा 3/2 किंवा 3 इंटू ई रेज टू 3x प्लस 2 डिवाइड बाय 2 इंटू रूट ऑफ ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. तर हे आलं पहा आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. पुढचं 5 नंबर एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4. आता हे 3 फंक्शनचं मिळून कॉम्पोजिट फंक्शन तयार झालंय. काय ते पहिले सेक फंक्शन आहे, सेकंड टॅन आहे, त्यानंतर अल्जेब्रिक आहे. मग असं फंक्शन दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह लेट y इज इक्वल टू सेक ऑफ टॅन ऑफ x raised to 4 plus 4, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला डी बाय डी एक्स ऑफ सेक ऑफ टॅन ऑफ x raised to 4 plus 4. आता सुरुवातीला सेक फंक्शन आहे म्हणून सेकचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे सेक इंटू टॅन. मग सेकचा जो अँगल आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे म्हणून सेक ऑफ टॅन ऑफ x raised to 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4 हा झाला सेकचा डेरिव्हेटिव्ह इंटू जो सेकचा अँगल आहे पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4. आता इथे डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला परत टॅन आलं मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर म्हणून सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4 इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 4. आता पुढे अजून डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा तर टॅनचा जो अँगल आहे त्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4. आता एक्स रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करता येईल. पॉवर फंक्शन आहे ती पॉवर मल्टिप्लाय करायची, त्या पॉवरमधून 1 सबट्रॅक्ट म्हणजे 4 इंटू एक्स क्यूब आणि 4चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. ते सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये कसं लिहिलं होतं तर इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आता ते सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल तर 4x³ इंटू सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4
इंटू tan ऑफ x रेज टू 4 प्लस 4 इंटू सेक स्क्वेअर ऑफ x रेज टू 4 प्लस 4. तर हे आलं पहा आन्सर dy बाय dx इज इक्वल टू. पुढचं 6 नंबरचं एक एक्झाम्पल पाहू. y इज इक्वल टू log ऑफ log x ब्रॅकेट रेज टू पॉवर 2. आता इथे पाहिलं तिथे 4 फंक्शन तयार आहेत पहा. 4 फंक्शनचं मिळून एक फंक्शन तयार झाले. पहिलं फंक्शन आहे ब्रॅकेटचा पॉवर आहे म्हणून ते पॉवर फंक्शन आहे. त्यानंतर सेकंड लॉगचं फंक्शन आहे, थर्ड पण लॉगचं फंक्शन आहे, फोर्थ पण लॉगचं फंक्शन आहे. म्हणून 4 फंक्शनचं मिळून सुरुवातीला हे कॉम्पोजिट फंक्शन तयार झालेलं आहे. असं जर कॉम्पोजिट फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, तर दिलेलं फंक्शन सुरुवातीला लिहिलं y इक्वल टू log ऑफ log x ब्रॅकेट स्क्वेअर. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला. dy बाय dx इज इक्वल टू t बाय dx ऑफ log x ब्रॅकेट स्क्वेअर. आता सुरुवातीला पॉवर फंक्शन आहे म्हणून ती पॉवर मल्टिप्लाय करायची, त्या पॉवर मधून 1 सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणून 2 इंटू log ऑफ log x ब्रॅकेट रेज टू पॉवर 1 2 मायनस 1. आता ज्या फंक्शनचा पॉवर आहे त्या फंक्शनचा पुढे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ log x. आता परत लॉग आलं. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, म्हणून 1 अपॉन लॉगचा व्हेरिएबल आहे log x. म्हणून पुढे 2 इंटू log ऑफ log x इंटू, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह आला 1 अपॉन log x इंटू पुढे लॉगचा जो व्हेरिएबल आहे त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ log x. आता परत लॉग आलं म्हणून लॉगचा अगेन डेरिव्हेटिव्ह 2 इंटू log ऑफ log x इंटू 1 अपॉन log x. अगेन लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन log x आणि या लॉगचा व्हेरिएबल जो आहे तो log x आहे. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ log x आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. म्हणजे यानंतर पुढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतो का, नाही. तर जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतो तोपर्यंत फाइंड करायचं. म्हणून 2 इंटू log ऑफ log x इंटू 1 अपॉन log x इंटू 1 अपॉन log x इंटू 1 अपॉन x. आता हे सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, तर 2 इंटू log ऑफ log x डिवाइड बाय सुरुवातीला हा x घेतला, x इंटू त्यानंतर सेकंड log x घेतला आणि थर्ड log ऑफ log x. म्हणून x इंटू log x इंटू log ऑफ log x. तर हे आला आन्सर dy बाय dx इज इक्वल टू. पुढचा असाच क्वेश्चन आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y इज इक्वल टू log ऑफ sec 3x प्लस tan 3x. डेरिव्हेटिव्ह कॉम्पोजिट फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेलं फंक्शन दिलं y इक्वल टू log ऑफ sec 3x प्लस tan 3x. आता डिफरन्शिएट केलं दोन्ही साईडला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणून dy चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, राईट साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला dy बाय dx ऑफ log ऑफ sec 3x प्लस tan 3x. आता सुरुवातीला लॉगचं फंक्शन आहे म्हणून आपल्याला लॉगचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1 अपॉन, म्हणून 1 अपॉन sec 3x प्लस tan 3x. लॉगचा जो व्हेरिएबल आहे तो 1 अपॉन जसा तसा लिहायचा. त्यानंतर पुढे dy बाय dx ऑफ जो लॉगचा जो व्हेरिएबल आहे त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ sec 3x प्लस tan 3x. मग या दोन्हीमध्ये ॲडिशन आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आणि sec 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेकचा माहिती आहे आपल्याला sec 3x इंटू tan 3x. पुढे सेकचा अँगल जो आहे dy बाय dx ऑफ 3x, त्या 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि tan 3x चा डेरिव्हेटिव्ह येईल, टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x म्हणून sec स्क्वेअर 3x आणि परत टॅनचा अँगल 3x आहे म्हणून 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. तर पुढच्या स्टेपला बघू. 1 अपॉन sec 3x प्लस tan 3x इंटू sec 3x इंटू tan 3x इंटू 3 प्लस sec स्क्वेअर 3x इंटू 3. दोन्हीमध्ये 3 आहे म्हणून मी 3 कॉमन घेतलं. आता इथे sec 3x tan 3x आहे, sec स्क्वेअर 3x आहे. याच्यामध्ये मला sec 3x कॉमन घेता येईल. मग जर sec 3x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल sec 3x प्लस tan 3x sec 3x प्लस tan 3x इंटू 3. आता न्यूमरेटर sec 3x, डिनॉमिनेटर sec 3x कॅन्सल होईल. मग
कुठल्या टर्म राहतील तर dy बाय dx इज इक्वल टू 3 इंटू सेक 3x. तर हे आलं ॲन्सर. पुढचं असंच एक्झाम्पल आहे 8 नंबर एक्झाम्पल y इज इक्वल टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x डिवाइड 1 प्लस कॉस 3x. आता हे पण कॉम्पोजिट फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक आहे, लॉगरिथम आहे. मग सुरुवातीला हे आपल्याला जे फॉर्म्युले झालेले आहेत फर्स्ट पेपरमध्ये 11ला फर्स्ट पेपरमध्ये झालेले ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. मग फॉर्म्युला अप्लाय केला की सुरुवातीला दिलेलं फंक्शन लिहिलं मी. आता हे सिम्प्लिफाय कसं करता येईल तर लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x कसं लिहिता येईल तर 2 साइन स्क्वेअर 3x अपॉन 2. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं म्हणून इथे 2 इंटू 3x अपॉन 2 येईल आणि फॉर्म्युला अप्लाय केला तर अँगल येईल 3x अपॉन 2 अँगल येईल म्हणून 2 साइन स्क्वेअर 3x अपॉन 2. तसं डिनॉमिनेटरला 2 कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2. रूटमध्ये 2 2 कॅन्सल होईल. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर दोन्हीचा अँगल सेम आहे. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर आणि टॅन स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणून y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ 3x अपॉन 2. तर हे आलं सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये. आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ लॉग ऑफ टॅन ऑफ 3x अपॉन 2. मग सुरुवातीला लॉगचं फंक्शन आहे म्हणून लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॅन ऑफ 3x अपॉन 2 इंटू जो लॉगचा व्हेरिएबल आहे पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा d बाय dx ऑफ टॅन ऑफ 3x अपॉन 2. आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर म्हणून 1 अपॉन टॅन 3x अपॉन 2 इंटू सेक स्क्वेअर 3x अपॉन 2. पुढे अजून डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा तर टॅनचा जो अँगल आहे त्या टॅनचा अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणून d बाय dx ऑफ 3x अपॉन 2. 3x अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून 3 अपॉन 2 डेरिव्हेटिव्ह आला 3 अपॉन 2. म्हणजेच हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल तर 1 अपॉन टॅन ऑफ 3x अपॉन 2 इंटू सेक स्क्वेअर 3x अपॉन 2 इंटू 3 बाय 2. दॅट इज 3 बाय 2 इंटू सेक स्क्वेअर 3x अपॉन 2 डिवाइड बाय टॅन ऑफ 3x अपॉन 2. तर हे आलं dy बाय dx. हे फायनल आन्सर असं येईल. जे सिम्प्लिफाय करता येत असेल तर ते सिम्प्लिफाय करायचे. म्हणजे अशा टाईपचे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनवरती काही वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल पाहिलेले घेतलेत, ते सोडवलेले आहेत. अशाच एक एक्झरसाइज जे आहे 1.1 त्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यामधील काही एक्झाम्पल मी घेतलेले आणि राहिलेले जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही एक्झरसाइजसाठी सोडू शकता. ट्राय करा. नाही सॉल्व झालं तर मलाही विचारा, आपण ते नक्कीच ते सॉल्व करू. पुढच्या लेक्चरला काय आपण आता थांबू आपण इथे. पुढच्या लेक्चरला आपण सेकंड जो पॉईंट आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह तर तो पाहूया. थँक्यू.